गुढीपाडव्याला गुढी कशी उभारायची, गुढी उभारण्याची वेळ, मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करून पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. मात्र गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक नववधू किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलांना माहीत नसते. त्यामुळे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. गुढीपाडव्याला गुढी कशी उभारायची, गुढी उभारण्याची योग्य वेळ, मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या. पिंडी, गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त. हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. अभिजात मुहूर्त. दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त. दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त. दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त. 19 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:59 असेल. गुढी कशी उभारावी. पूर्वतयारी. वेळ. गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारावी. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान उरकून घेणे उत्तम. जागा. घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. पिंडी. गुढी तयार करण्यासाठी साहित्य. 1. मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. 2. वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी किंवा खण बांधा. 3. काठी आणि कडुनिंब. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधा. 4. फुलांचा हार. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. 5. तांब्या किंवा कलश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा सांदीचा तांब्या किंवा कलश उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाचे 5 बोटे म्हणजे स्वस्तिक काढावे. गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग कडुनिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तो सुद्धा घट्ट बसवावा. सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहा. यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करून घ्या. खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. तुम्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. आता गुढीसाठी आरतीचं ताट करून ओवाळून घ्या. ब्रह्मध्वज नमस्ते अस्तु सर्व अभिष्ट फलप्रद. प्राप्तेरेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलकुरु. ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पंचांगांचे पूजन करून नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करून गुढी उतरवून ठेवावी.